गुड मॉर्निंग. तर आज आहे 22 मे आणि 1:45 वाजलेले आहेत बघा. 1:46 झालेत. आम्ही आता तयार झालो आहे. तर आज आम्ही चाललो आहे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर देवदर्शनासाठी. सगळ्या जावा अधिक महिना आहे म्हणून. तर आता मी घरातून निघतोच. 2 वाजता बस येणार आहे आमची. तर राधा, मी आहे, जाऊबाई पण येणार होत्या पण त्यांना अडचण आली ऐनवेळी, त्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मस्त असणार आहे. आणि आम्ही पहिल्यांदा जावा मिळून एक छान अशी ट्रिप काढलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा खरंच खूप छान वाटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. होईल तितकं जास्त मी मिनी ब्लॉग आणि ब्लॉग शूट करेन इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबसाठी. तर चला भेटूया प्रवासामध्ये. गाडीची पूजा. आजी असू द्या, पावला चांगलं आहे पण पाणी. दर्शन रांगेत. लवकर पोचल्यामुळं खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे बरं का. अजिबात गर्दी नव्हती मंदिरामध्ये. नियोजन परफेक्ट करून निघाल्यामुळं ना सगळं वेळेवर होत होतं आणि तेच आनंद सगळ्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता बरं का. आमची बाबर फॅमिली गँग कशी चालली बघा, फक्त लेडीज. आता किती दिवस झालं तिकडं सुट्ट्याला आलेली. इकडून या. दर्शन झाल्यानंतर आम्ही आलोय आता इकडं पार्क गार्डन बघायसाठी. दिसा सारखी पुढे. ए भाऊ बहीण नव भाऊ आहे. अक्कलकोटमध्ये छान दर्शन झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो होतो बरं का गाणगापूरला. आणि ट्रेन आली म्हणून जवळजवळ अर्धा तास आम्ही थांबलो. तर 2 ट्रेन आलेल्या होत्या एका पाठोपाठ एक. मालगाडी. नाही कुठे बी कर्नाटकचे. कर्नाटकला शिमेट पण असते. शिमेट हे सगळं. माझं काय आहे की पंढर त्याला एवढा डबा आहे तर मागे त्याला
सकाळी 8:30ला तर आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलेलो होतो. पहिल्यांदा आम्ही नदीवरती गेलो, मग मस्त ज्याला आंघोळ करायचे त्याने आंघोळ केली, कोण हातपाय तोंड धुतलं. फ्रेश होऊन आम्ही आता दर्शनासाठी निघणार आहोत. तर खूप असं गर्दी काही नव्हती, पण पाणी भरपूर होतं नदीला. फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी निघालो. तर वाटेत जात जात आम्ही पूजेचं सगळं साहित्य, नारळ, फूल, दीप, अगरबत्ती सगळं घेतलं आणि मंदिराकडे निघालो. तर मी पहिल्यांदाच गाणगापूरला आले होते, याच्या अगोदर कधी आले नव्हते आणि खरंच खूप छान वाटलं. दर्शनसुद्धा आमचं छान झालं. लवकर पोहोचल्यामुळं ना गर्दी होती. लाईननं जाऊन आम्हाला अगदी 15-20 मिनिटामध्ये दर्शन भेटलं आणि गर्दी व्हायला सुरुवातच होती, कारण आम्ही 9ला तर सकाळी पोहोचलो होतो. ऊन नव्हतं, काय नाही, एकदम वातावरण छान होतं. आणि हा माझा पहिलाच अनुभव होता कर्नाटकमध्ये. पहिल्यांदाच मी गाणगापूरला गेले होते. आम्ही सगळ्या जावाजावांनी मिळून मस्त असं रांगेत जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पूर्ण मंदिर परिसर पाहिला बरं का. त्यानंतर मग ग्रुप फोटो काढल्या आणि तिकडं सगळं कर्नाटक असल्यामुळं जिलेबी आकडे तिकडलं बोलणं सुद्धा आम्हाला समजत नव्हतं. आम्ही मंदिरात बसलो होतो. एक ताई आल्या हळदी कुंकू लावून त्यांनी मला तिथं ओटी सुद्धा दिली बरं का. गाणगापूरमध्ये आमच्याकडे बऱ्याच बायकांना हळदी कुंकू लावून काहीतरी त्यांच्या नवसाचं काहीतरी होतं. त्यानंतर आम्हाला थोडीफार खरेदी करायची होती. गाणगापूरमधून परत अक्कलकोटला आलो. अक्कलकोटवरून आम्ही तुळजापूरच्या रोडवर एक चिंचेचं झाड दिसलं आणि तिथं बसून आम्ही सगळ्यांनी ना घरून नेलेला डबा जेवण केलं. इतकं छान वाटत होतं. तर ही आमची बघा पूर्ण फॅमिली. सगळ्यांचे छान जेवण झाले आणि तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजापूर दर्शनाला. तर माझं लग्न तुळजापूरमध्ये झालं होतं, तेव्हा ही तुळजापूरला आलेली लई छोटी होती, सम्राट एवढीच होती. त्याच्या 10 वर्षानंतर तुळजापूरला दर्शनासाठी आलोय. कसं वाटतंय? बस किती छान केले ना सावली. रांगेकडे तुळजापूर मधली गर्दी भयानक. किती छान आहे ना. सोलापूर सिद्धेश्वर. हाय, काय बी म्हणा, काय पण म्हणा. काय तर असते आमच्या बहिणीला व्हिडिओ आवडतात, लय बघते आवड. होय का? कुठले हो? तिघांचीचे. होय का? मला ते करते ना, तुला काय झालं करा, मला नाही येत काय त्यातलं. बोला येते, बोलाय मला म्हणावं. उलट तुम्ही तर लय छान करणार. काय तर करायला गेलं का मी तिसरंच काय तर होऊन बसते. चला सिद्धेश्वर मंदिर आलंय, दर्शन घेऊया. हा, पहिलं नव्हतं हे, आता केलंय. हा या ठिकाणी सोलापूरचा किल्ला. वाय वटवांग. कस काय हो एवढे मोठे?
आपल्या घरातल्या किती एवढी बारकी त्याला आपण किती भेटतो ही किती मोठे आहेत त्या झाडावर बघा झाडाला मऊ हो का कस काय काय माहिती काय लागलेत हो का दर्शनासाठी चाललोय आता आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये. हो. मेन ही इकडं आहे. सिद्धेश्वर मध्ये छान असं दर्शन झालं. आम्ही चाललोय आता बोटिंग करायला. लाल व्हिडिओ करा व्हिडिओ आणि मला पाठवा. कशी उभा छान आहे ना. तसं इथं फोटोशूट चालू आहे. तसं फोटोशूट चालू आहे. सगळ्या बायकांचं फोटोशूट चालू आहे. टाइमर लागलं झालं. सिद्धेश्वर मध्ये खूप छान असं दर्शन झालं आणि सगळ्यांना मंदिर खूप आवडलं. बाई मंदिर छान वाटलं. आवडलं ना. आता पुढच्या वेळेस पण आपण असंच येऊ. पुढच्या वेळेस रायगडला ट्रिप काढायची परत यायची. हो आता नवीन नवीन सगळे स्पॉट का कव्हर करायचे. सगळं आम्ही आता असंच फिरायला जाणार आहे बरं का. येणार का. होय सगळ्यांना आवडलं मंदिर. आता बाळ्याच्या खंडोबाचं दर्शन. चला व्हिडिओ बघा. आम्ही आता पोचलेलो होतो पंढरपूरला बरं का. चंद्रभागेवरती खूप छान असा व्ह्यू होता आणि आता दर्शनाला जाणार आहोत पंढरपूरमध्ये. आणि हा आमचं शेवटचं दर्शन आहे आजचं. पंढरपूर सकाळचे 9:30 वाजलेत आणि पंढरपूरमध्ये गर्दी बघा. आम्ही चाललोय आता दर्शन घ्यायला. पंढरपूरमध्ये दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर आम्ही जेवायला गेलो राधेश हॉटेलमध्ये. तर आमचे आबा आणि शोभाताई पंढरपूरला राहतात तर त्यांच्याकडून आज आम्हाला सगळ्यांना जेवण होतं
आणि ते आम्हाला इथं भेटायलासुद्धा आले, पण बॅटरी डाऊन होती त्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. असं होता आमचा पूर्ण आज दिवसभरांच्या जे काही आम्ही फोटो काढल्या होत्या ते मी पुढे ॲड करत आहे. कारण ह्या व्हिडिओलाच पुढे मी ॲड केल्या तर त्या आपण कधी जरी व्हिडिओ बघितलं ह्या ट्रिपमध्ये जे गेलेत त्या ताई किंवा माझ्या जाऊबाई, तर त्यांना सगळ्यांना ना फोटोसुद्धा बघता यावे म्हणून मी पुढे ॲड करत आहे बरं का, जितक्या माझ्याकडे फोटो आहेत त्या. तर मस्त अशी आमची 1 दिवसाची ट्रिप झाली आणि आम्ही खूप एन्जॉय केलो. त्यामुळं व्हिडिओ किंवा फोटो जास्त काही माझ्यानं शूट करणं झालं नाही. जितकं केलं तेवढा मोठा एक ब्लॉग आणि मिनी ब्लॉग काय होतील ते मी शेअर करणार आहे. तर असं खूप छान असं आमच्या जावाजावाची पहिली ट्रिप खूप छान आम्ही एन्जॉय केलो. पहाटे 1 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण फक्त आणि फक्त लेडीज पूर्ण फिरतच होतो आणि स्वतःसाठी आम्ही जगलो. खरंच खूप छान वाटलं आणि इथून पुढे सुद्धा आम्ही असं नेहमी वर्षातून 1-2 किंवा 3 वेळा ट्रिप काढणार आहोत. ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पुढे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन आम्ही कुठं लेडीज पूर्ण जाऊ शकतो फिरायला तेही मला कमेंटमध्ये सांगलं तर खरंच मला खूप छान आम्हाला एक आयडिया भेटेल की कुठल्या सीझनमध्ये कुठं जायला पाहिजे, कुठं बघायला असतं. तर मला नक्की मदत करा. आम्ही नक्की जाऊ आणि तुमच्यासोबत आमचा व्हिडिओ नक्की शेअर करू. तर कसा वाटला आमचा पहिलाच प्रयत्न? आम्ही तर खूप एन्जॉय केलो. मला तर खूप भारी वाटलं. मला नेहमी वाटायचं की आपण लेडीज सगळे जातात, आपण पण जावं. पण इतक्या कामामध्ये असतात तर स्वतःसाठी सगळेजण वेळ काढून आले आणि खूप छान असा आजचा दिवस स्वतःसाठी एन्जॉय केला. तर व्हिडिओ इथंच मी आता थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सजेशन तुम्ही देऊ शकता.